आत्याचा मुलगा एक दिवस घरी आला आणि त्याने रात्री जवळ येऊन असे काही सकाळी तिला चालता पण येत नव्हते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मयुरीच्या आत्याचा मुलगा आशिष मार्केटिंगमध्ये कामाला होता आणि तो सतत बाहेर राहायचा. त्याचे काम नेहमीच बाहेर असायचे. तो महिन्यात फक्त 1-2 वेळा त्याच्या घरी जात होता. एकदा अचानक तो त्याच्या आत्याकडे गेला. घरी मयुरी होती. आशिषने मयुरीला विचारले की आत्या आणि मामा कुठे गेलेत, घरी दिसत नाही. मयुरीने सांगितले की ते कुठेतरी काही कार्यक्रमामध्ये गेलेत. ते सकाळीच घरी येणार आहे, मयुरीने आशिषला सांगितले. आशिष म्हणाला, मी आज रात्री इथेच थांबणार आहे. सकाळी जेव्हा आत्या येईल तिला भेटून मग मी माझ्या कामाला जाईल. आशिष आज रात्री तिथेच थांबला होता. मयुरी जेव्हा पण आशिषकडे जात तर ती त्याला थोडी अडखळत बोलत होती आणि परत परत त्याच्याकडे जायची. आशिषला तर काही समजलं नव्हतं. आशिष मयुरीला म्हणाला, मला खूप झोप येत आहे, मी झोपतो आता. मयुरी त्याला म्हणाली, तू माझ्या खोलीमध्ये झोप. आशिष तिला म्हणाला, मग तू कुठे झोपणार? मयुरी म्हणाली, अरे मला भीती वाटते एकटीला, मी पण तिथेच. आशिष मयुरीच्या खोलीमध्ये जाऊन झोपला. थोड्या वेळाने मयुरी तिथे आली आणि ती आशिषला काहीतरी बोलली. आशिष तिच्याजवळ गेला आणि नंतर त्यांच्यामध्ये. सकाळी मयुरी झोपेतून जागी झाली तेव्हा तिला आशिष कुठेही दिसला नाही. तिला वाटलं की तो गेला असेल. ती जेव्हा चालायला लागली तर तिला चालता पण येत नव्हतं. तिला काय झालं ते कळेना. मयुरीला चालताना त्रास होऊ लागला आणि तिला चालता पण येत नव्हते. तिने तिच्या पायाकडे बघितले आणि ती तर हैराण झाली. तिच्या पायाला काहीतरी लागले होते. तिला समजलं नाही की हे काय झालं तर. तिला किचनमध्ये आशिषचा आवाज आला आणि तिने आशिषला बोलवलं. मयुरीला आशिष म्हणाला, तुला झोपेत चालायची सवय आहे हे मला माहीत नव्हतं. रात्री तू झोपेत चालत गेली आणि पायऱ्यावरून खाली पडली तेव्हा तुझ्या पायाला लागलं खूप. आता मयुरीला कळालं होतं की तिला का चालता येत नव्हतं, कारण रात्री ती झोपेत चालत गेली आणि पायऱ्यावरून पडली. थोड्या वेळाने मयुरीचे आईवडील आले. आशिष त्यांना भेटला आणि तो त्याच्या कामावर निघून गेला. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.